मित्रांनो, पुण्यातल्या जंगली महाराज रस्त्याला बनवून 49 वर्षे झाली, पण आजपर्यंत या रस्त्यावर एकही खड्डा तुम्हाला दिसणार नाही। 1973 साली झालेल्या अतिवृष्टीमुळे पुण्यातील रस्त्यांची प्रचंड हानी झाली। पुणे महापालिकेचे त्यावेळेसचे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन श्रीकांत शिरोळे यांनी पुण्यातील रस्त्यांच्या गुणवत्तेला जबाबदार धरून पुण्यातील रस्ते मुंबईसारखे का बरं नाहीत असा प्रश्न उपस्थित केला। त्यावेळेस मुंबईमध्ये रेकॉन्डो नावाची रस्ते बनवणारी कंपनी प्रचलित होती। पुण्यातला शिवाजीनगर ते डेक्कनला जोडणारा रस्ता उत्तम दर्जाचा व्हावा यासाठी रस्त्याचं काम रेकॉन्डो कंपनीला देण्यात आलं। खास गोष्ट म्हणजे ही कंपनी 2 फारसी बंधू चालवायचे। रस्त्याचं काम करत असताना रेकॉन्डो कंपनीने हॉट मिक्स टेक्नॉलॉजीचा वापर करून ॲग्रीगेट रेती आणि डांबराचं उत्तम क्वालिटीचं मिक्सचर वापरलं आणि 1 जानेवारी 1976 साली हा रोड सामान्य जनतेसाठी खुला करण्यात आला। पुढील 10 वर्षांत या रस्त्यावर एकही खड्डा पडणार नाही अशी शाश्वती रेकॉन्डो कंपनीने दिली। त्यावेळेस या संपूर्ण 2.5 किलोमीटर रस्त्यासाठी 15 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला होता। आता मला कमेंट करून सांगा, आताचे रस्ते देखील हॉट मिक्स टेक्नॉलॉजीचा वापर करून तयार केले जात आहेत, मग ते 2 वर्षातच का बरं खराब होत आहेत?